नमस्कार मैत्रिणींनो, आज मी माझ्या रेसिपी चॅनलमध्ये पुरणपोळीची थाली बनवणार आहे. हे जे तुम्हाला दिसतंय ना, की मी खापरवरती पण एक पुरणपोळी ट्राय केली आहे. आपण अशाच खूप सुंदर सुंदर रेसिपी या चॅनलवर बघणार आहोत आता. आणि तुमचं काय असेल ना, कुठली रेसिपी बनवायची ते पण मला सांगत चला. आज मी आधी डाळ शिजवून घेतली आणि मग ते ह्या गाळणीत गाळून घेतलं, त्याचं पाणी काढून घेतलं व्यवस्थित. म्हणजे तेच पाणी आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी चालेल. मग गरम गरम डाळीत साखर घालून घेतली. असं योग्य पद्धतीने जर केलं ना, शिजून घेतलं पुरण व्यवस्थित आणि त्याला छान असं गरम करून घेतलं ना, खूप छान पुरणपोळी जमते. ज्यांनी बनवलीही नसेल कधी त्यांनाही ती सोपी जाईल बनवायला. फक्त तुमचं पुरण परफेक्ट झालं पाहिजे. मी याला गरम करून घेतलं, चांगलं गरम करून घेतलं त्याला. आणि मग पीठ भिजवण्यासाठी पुढे तयारी चालू केली. मी मैदा आणि गव्हाचं पीठ एकत्र करून घेतलं. त्यात मीठ, हळद टाकलं. मग पाणी टाकून भिजवून घेतलं. ही कणिक जर तुम्ही परफेक्ट भिजवली ना, कणिक आणि पुरण परफेक्ट झालं की तुम्हाला पुरणपोळी करायला खूप सोपं जाणार आहे. आणि ह्या पद्धतीने मी माझ्या बहिणीच्या मुलीलाही शिकवलं आहे. तिने कधी ट्रायही नव्हतं केलेलं. तिलाही अशी पुरणपोळी बनवायला यायला लागली. म्हणजे सोपं जातं. आपण जेवढं पुरण व्यवस्थित बनवणार, कणिक व्यवस्थित मळणार, तेवढं आपल्याला पुरणपोळी करायला सोपं जातं आणि ती खूप छानही बनते. तरी तुम्ही बघत चला, मी आज पूर्ण थाळी कशी बनवली आहे. मला जवळजवळ 1.5 तास लागलं हे सगळं बनवत बनवत. आणि पीठ जेव्हा आपण ते हे बनवतो ना, उंडा बनवतो ना, त्यावेळेस पीठ आपण कमीत कमी लावायचं. आता ही माझी पहिली पोळी होती म्हणून मी एवढं पीठ वापरलं, नाहीतर नंतर खूप कमी कमी लावत होती. त्याने काय होतं, मग आपली पोळी पटकन फुगत नाही. बघा, टाकायलाही किती सोपी गेली, कारण की पुरण परफेक्ट झालं आहे. परफेक्ट गरम करायचं. मस्त तूप घालून दिलं आहे वरून. बघा कशी फुगवली आहे पुरणपोळी. बघितलं, असं सुंदर पुरण बनवलं ना, मस्त अशा भरपूर पुरणपोळ्या केल्या. मग मी कटाची आमटीसाठी मसाला रेडी करत होती. त्यात लसूण, अद्रक, भाजलेलं खोबरं, कांदा घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. नंतर घरातला मसाला घातला आणि वाटण चांगलं परतवून घेतलं. आता कटाची आमटी बनवतानाही मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. ही जेव्हा आपण प्रोसेस करतो ना, मसाला चांगला भाजून घ्यायचा. मग ते पाणी वगैरे टाकून, पाणी, मीठ, काय काय, नंतर हे जे डाळीचं पाणी काढलंय ना, ते सगळ्यात लास्ट घालायचं. त्याने आपली तरी उडत नाही. जर ते आधीच घालून दिलं तर तरी उडून जाते मग आमटीची. हे बघा, नंतर बघा किती छान तरी आली आहे. ह्या पद्धतीने केलं ना, मग तरी खूप छान येते. बऱ्याच जणांना आमटीमध्ये हा प्रॉब्लेम होतो. ते आधीच ते डाळीचं पाणी घालून देतात ना, त्यामुळे त्याला तरी नाही येत. त्यात मस्त कोथिंबीर घातली, छान अशी झाली. मग मी नंतर रसची तयारी केली. आंबे आधी स्वच्छ पाण्यात टाकून ठेवले 1-1.5 तास. मग त्याचं ते साल काढून घेतले. नंतर थोडं दूध टाकलं आणि पल्प घालून थोडीशी साखर टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. छान असा रस बनवून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. म्हणजे कसं, पटापट एक एक रेसिपी केलं ना, तर आपली थाळी पूर्ण होणार व्यवस्थित. त्यानंतर मी कुरडई, पापड, भजी हे तळून घेतलं.
हळूहळू एक 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 गोष्टी पद्धतशीर सगळ्या बनवून घेतल्या. कारण की आज अक्षय तृतीया असल्यामुळे मला सगळं जेवण लवकर बनवायचं होतं, देवाला नैवेद्यही दाखवायचा होता. त्यामुळे मी एक 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 गोष्ट व्यवस्थित बनवून घेतलं आणि माझ्या पुरणपोळ्या अशा मस्त झालेल्या. मग मुलीला सांगितलं की बाळा तू ताट बनव. मी तो पूर्ण ताट बनवून घेतला, देवाला नैवेद्य दाखवलं आणि अशा प्रकारे मस्त पुरणपोळीचं माझं जेवण रेडी झालं. तुम्हाला कसं वाटलं बघा. पुरणपोळीसाठी पण मी एक ट्रिक दिलेली आहे आणि आपल्या आमटीसाठीही एक ट्रिक दिलेली आहे. नक्की वापरून बघा, तुम्हाला नक्की उपयोगात येणार हे. आणि आवडलं असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.